ते अभिराज्य गाजवत आहे. परंतु मराठी चित्रपट हे टिकले पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी रंगभूमी टिकली पाहिजे, हे फक्त पण भाषणापुरतंच मर्यादित राहतो. या रंगभूमीला आपण ताकद देणार आहात का नाही, हा बी माझ्या समोरचा प्रश्न आहे. या नाटकांना आपण ताकद देणार आहात का नाही, हे थिएटर्स आम्ही नीट सांभाळणार आहात का नाही. आता थिएटर्स बंद होत आहेत, चित्रपटगृह बंद व्हायला आले. आता प्रभात बंद झालं, नटराज बंद झालं, अनेक थिएटर बंद झाले. अजून किती चित्रपटगृह बंद होणार आहे आणि त्या जागी मल्टीप्लेक्स थिएटरची जागा घेतात. त्यामध्ये आपण किती लोक, एखादा माणूस एखादा चित्रपट बघायला कुटुंबासह त्याला जायचं असेल तर त्याला किती खर्च येतो, त्याच्या खिशाला किती ताण पडतो, हा बी विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझी स्वतःची अशी एक भावना आहे की नाही, हे चित्रपट टिकले पाहिजे किंवा मराठी भाषा टिकली पाहिजे. बालगंधर्व रंगभूमीला एक इतिहास आहे, हा जुना इतिहास आहे आणि हा इतिहास सगळ्या थरातून आहे. म्हणजे पुणेकरांनी आणि सगळ्यांनीच बालगंधर्व रंग मंदिरामध्ये कोणाला पाहिलं नसेल, नाही का. सगळे म्हणजे नाटक क्षेत्रापासून कवी असेल, संमेलनं असतील, सभा असतील, अनेक गोष्टी बालगंधर्वांनी आपल्या सर्वांना दिल्या आहेत. म्हणून अजरामर हे बालगंधर्व महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे की जे त्याचं नाट्यगृह मोठं झालं पाहिजे. आत्ताच मेघराजजी यांनी सांगितलं की बालगंधर्व करत असताना आम्हाला विश्वासात घ्या. या ठिकाणी मध्यंतरी आम्ही अशा पद्धतीच्या एक डिझाईन्ससुद्धा झालेले आहे. यामध्ये आदरणीय मंत्री खासदार मुरली अण्णा याच्यामध्ये लक्ष घालून आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते लक्ष घालून आहे, चंद्रकांत दादा लक्ष घालून आहे आणि आपल्या सर्वाला विश्वासात घेऊन हे बालगंधर्व रंगमंदिर अत्यंत वेगळ्या पद्धतीने कसं उभा करता येईल ह्या महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. आणि हे करत असताना आपल्याला विश्वासात न घेता काही होणार नाही असं या ठिकाणी महापालिकेच्या वतीने मी मनापासून शब्द देतो की तुमच्या सूचना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी आम्ही करू असा या ठिकाणी आदरणीय महापौर आणि सगळ्यांच्याच वतीने मी तुम्हाला शब्द देतो. असे सभागृह असे उभे राहिले पाहिजे. आणि तसं आता कालच आम्ही पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे, तिथं देखील नाटकं व्हायला पाहिजे. आता त्याची जागा देखील कालच जनरल बॉडीमध्ये ठराव झाला आणि तो ठराव राज्य शासनाकडे पाठवा. त्या ठिकाणची जागा सगळी जी जागा आहे ती सगळी जागा ताब्यात घेऊन आता पुणे स्टेशनमध्ये देखील अशाच पद्धतीचं एक आगळं वेगळं स्मारक असेल, एक वेगळं मल्टीप्लेक्स असेल, त्यामध्ये वेगळे थिएटर्स असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, ते होतील. कारण की कधी कधी आम्हाला थिएटर कोणाला द्यायचा हा प्रश्न पडतो. एक तर थिएटर राजकीय लोक अचानकपणे थिएटर मागत असतात, त्यावेळेस खूप अडचण होते. तिकीट विक्री झालेली असती ते कॅन्सल करायचं आणि खूप अडचण. आणि म्हणून नक्की यामध्ये लक्ष पुणे महापालिकेच्या वतीने आम्ही सर्व घालू असा विश्वास मेघराज यांना देतो. आणि मी पुन्हा एकदा माझे मित्र मेघराज, त्यांची टीम आणि त्यांचे सर्व निवडून आलेले मान्यवर यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. मी आनंद दादा याच्यात निवडून आला, उपाध्यक्ष बी झाला, त्याबद्दल त्याचं कौतुक करतो की मेन स्ट्रीममध्ये आता तो काम करणार आहे, नाही का. नाहीतर आमच्याकडं आंबेडकरी चळवळीमध्ये आनंददादा त्यांचे वडील प्रल्हाद दादा यांनी बालगंधर्ववर या स्टेजवर गाणं गायलेलं आहे, नाही का. आता त्यांचे चिरंजीव मराठी चित्रपटाच्या या टीममध्ये काम करतात. नक्की ही कमिटी या पुढच्या काळामध्ये मराठी भाषेसाठी, मराठी चित्रपटासाठी, मराठी रंगभूमीसाठी ताकदीने काम करतील. आम्ही कार्यकर्ते तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहू अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रसिद्ध अभिनेता माननीय सुशांतजी शेलार. आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सराफ साहेब, त्याचबरोबर आमचे उल्हासदादा, संपूर्ण आदरणीय व्यासपीठ आणि आपण सगळे उपस्थित. बालगंधर्व महोत्सव गेली कित्येक वर्ष अनुभवण्याची संधी मेघराजराजे भोसले यांच्यामुळे आम्हाला मिळत असते. आणि जसा दिवाळी दसरा साजरा होतो तसाच हा बालगंधर्व महोत्सव एक सण म्हणून साजरा होतो.
आणि याच्यासाठी गेले कित्येक दिवस कित्येक महिने ही जी लगबग सुरू असते आणि सगळी तयारी सुरू असते, त्याच्यामध्ये या परिवारातील प्रत्येक सदस्य या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आणि या सगळ्या परिवारामध्ये आमच्या चित्रपट महामंडळाच्या सगळ्या संचालकांना सामावून घेतलं आणि आमचा सगळ्यांचा सत्कार केलात. त्याबद्दल सगळ्या संचालकांच्या वतीनं मी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष सन्माननीय मेघराज राजे भोसले, जे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण परिवाराचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि चित्रपट महामंडळाची नुकतीच निवडणूक झाली आणि आता सगळा जो पुढचा 5 वर्षाचा कारभार सुरू ठेवायचा आहे, खूप धडाडीचे निर्णय कालच्या या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आले आणि पहिलं चित्रपट संमेलनसुद्धा होणार आहे. आणि मेघराज राजे भोसले यांनी जाहीर केलं की ते पुण्यातच होणार आहे. आणि त्या विषयी सगळ्यांनाच उत्सुकता असेल आणि फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत या इथे ते चित्रपट संमेलन अनुभवण्यासाठी मायबाग रसिक प्रेक्षक तुफान गर्दी करतील असा मला ठाम विश्वास आहे. आणि वर्षाताईंनी सुद्धा आम्हाला कालच्या कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते आमच्या सोबत आहेत, आमच्या संचालिका आहेत. तर मला असं वाटतं की जास्त वेळ न बोलता तुम्ही या महोत्सवात या परिवारामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि संध्याकाळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे मला तिथे जावं लागतं, त्याबद्दल मी मेघराजजी भोसले यांची अनुमती घेऊन इकडनं आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम संपण्यापूर्वी निरोप घेतो. त्याबद्दल मी क्षमा मागतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सुशांतजी. थोडं 2-5 मिनटं फक्त थांबा, 5च मिनिट. आणि यानंतर चित्रपट क्षेत्रामध्ये अतिशय ग्लॅमरस असणारा चेहरा बिग बॉसच्या घरामध्ये गेला, तिथंही आपलं अधिराज्य गाजवलं. आणि अर्थातच जिने सगळ्यांनाच आपल्या प्रेमाने सौंदर्याने वेड लावलं आणि अर्थात जिच्याकडे बघून सगळ्यांनाच वाटतं की कायमच 16 वर्षाची दिसते अशी एव्हरग्रीन वर्षाताई. किती जबाबदारी वाढवशील माझी शोभा. अजून 20 वर्ष तरी मला असंच दिसायचंय. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय अशोकजी सराफ आणि आदरणीय व्यासपीठ तसंच रसिक हो, नमस्कार. खरंच बालगंधर्व रंगमंदिराबरोबर प्रत्येक कलाकाराचं अतूट असं नातं आहे. तसंच माझंही अत्यंत प्रेमाचं, स्नेहाचं, यशाचं नातं आहे बालगंधर्व बरोबर आणि ते नेहमीच तसं राहणार आहे. आणि बालगंधर्वचा जो वर्धापन दिन आहे तसं सुशांतने म्हटल्याप्रमाणे खरंच सगळे आतुरतेने वाट बघतात आणि तो जास्तीत जास्त रंजक कसा व्हावा आणि जास्त चांगली अनुभूती देणारा कसा व्हावा याची दक्षता ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत मेघराजजी भोसले, ज्यांचा बालेकिल्ला आहे पुणे आणि सगळ्यांचे ते भैया आहेत, सगळ्यांचे म्हणजे त्यांच्यावर खूप प्रेम आहे, ते नेहमी ह्याची दक्षता घेतात. आणि मी अशा अनेक 4-5 महोत्सवात सहभागी झाली आहे आणि मला प्रत्येक वेळेला खूप प्रसन्न आणि खूप असं समाधान देणारा असा अनुभव आहे तो. आणि प्रत्येक वेळेला मोठे मोठे कलाकार त्यांच्या शब्दाला मान देऊन इथे येतात. अशोकजींबद्दल मला विशेष उद्गार इथे काढायचे आहेत, सगळ्यांनीच काढलेले आहेत. पण एकेकाळात म्हणजे असं एकेकाळी लोक समजायचे की ऑर्केस्ट्रा म्हणजे हिंदी सिनेमाची जे संगीत आहे त्याची भ्रष्ट नक्कल करणारा असं तो ऑर्केस्ट्रा असतो. पण त्या ऑर्केस्ट्रा क्षेत्राला ज्याने खरा मान आणला तो अशोक सराफ यांच्या मेलोडी मेकर्सनी. आणि तसंच प्रमिला दातार यांचा सुद्धा ऑर्केस्ट्रा मला आठवतो. या 2 व्यक्तिमत्वांनी त्याला खराखुरा मान मिळवून दिला आणि खरंच त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करते अशोकजी. आणि मेघराजजींबद्दल काय बोलणार मी, कारण ते एक अतिशय जबर महत्वाकांक्षी असं व्यक्तिमत्व आहे. आणि अर्थात नुसती महत्वाकांक्षा असून चालत नाही, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते, त्याच्यासाठी माणसं जोडावी लागतात आणि ते त्यांनी 2 निवडणुकांमध्ये दाखवून दिलेलं आहे.
पहिल्या निवडणुकीत सुद्धा त्यांना भरघोस मतांचा पाऊस पडला आणि आता दुसऱ्यांदा सुद्धा अतिशय म्हणजे मेघानी आक्रमिले अशा प्रकारचं त्यांच्या बाबतीत झालेलं आहे. कारण ती इंग्लिशमध्ये म्हण आहे ना, मॅन प्रपोजेस बट गॉड डिस्पोजेस. त्यामुळे तो परमेश्वराचा आशीर्वाद पाहिजे, तशी श्रींची इच्छा पाहिजे आणि तसं त्यांच्या बाबतीत झालं. आणि माझ्या बाबतीत सुद्धा तसंच मी म्हणेन. 2016मध्ये आम्ही बरोबरच होतो कमिटीमध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा दुसऱ्यांदा कमिटीवर यायचं मला भाग्य लाभलं. ही परमेश्वराचीच इच्छा होती आणि खूप आनंद वाटला. काल आमची पहिली कार्यकारिणीची मीटिंग झाली आणि मी एकरूप झाले. मागच्या वेळेला जशी मी एकरूप झाले त्या कमिटीबरोबर, तशीच या वेळेला सुद्धा सगळ्यांबरोबर मी एकरूप झाले आणि नेहमीच एकरूप राहणार अशी ग्वाही मी सगळ्यांना देते. आणि खूप खूप धन्यवाद. ही जी व्यक्तिमत्व बसलेली आहेत व्यासपीठावर, संजयजी चोरडिया म्हणा किंवा आपले महान गायक आनंदजी म्हणा किंवा सगळ्यांचीच नावं मी पवार साहेब म्हणा, सगळी फार मोठी व्यक्तिमत्व आहेत. आणि बालगंधर्वच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर असं व्यासपीठ शेअर करण्याचं भाग्य मिळतं, याचा मला आनंद आहे. आणि ही जी ज्योत आहे या महोत्सवाची, ती अशीच नेहमीच तेवत राहो ही ईश्वराजवळ मी प्रार्थना करते. आणि सगळ्या रसिकांना खूप धन्यवाद देते. कारण पुण्याचे रसिक म्हणजे खूप चोखंदळ असतात आणि तिथे मी तरी पास झालेली आहे प्रत्येक वेळेला आणि नेहमीच उत्तीर्ण होत राहीन तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. तू कायमच मेरिट येतेस, कारण निर्विवाद सत्य आहे, कारण तू बिनविरोध आहेस. आणि खरं तर तू जसं म्हणाली तसं मेघराज मेघांनी नभ बरसलेत, कारण वर्षा तुझं नाव आहे. त्यामुळे त्या पॅनलमधून तू कुठेच कधी बाहेर जाणार नाहीस. पक्ष निवडणुका होत राहतात, पण तुझ्यासारख्या व्यक्तींना ही लोक कधीच जाऊ देणार नाहीत, हे सत्य आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत. आणि यानंतर आपण आपल्या सगळ्यांचेच अतिशय आदरणीय असणारे माननीय आनंददादा यांच्या वतीने सगळ्यांसाठी एक छान असं औचित्य आहे. पण तत्पूर्वी दत्ता दळवी, प्रसिद्ध चित्रपट निर्माता, सांस्कृतिक क्षेत्रात विशेष योगदान देणारे, त्यांचा विशेष सन्मान बालगंधर्वच्या वतीने होतोय. माननीय दत्ता दळवी यांना